So, welcome back guys to the another lecture, and today is a very important lecture because today we are going to complete the most awaited topic, that is clauses, right? So you were demanding clauses from last few days, so here I am with the topic clauses. So basically there are the तर जे लोक ग्रामरमध्ये एकदमच नवीन आहे त्यांना क्लॉजेसबद्दल फक्त दोनच गोष्टी माहीत आहे, ते आहे मेन क्लॉज आणि दुसरा आहे सबऑर्डिनेट क्लॉज. ठीक आहे ना, की वाक्यामध्ये मेन क्लॉज का असतो, सबऑर्डिनेट क्लॉज का असतो. पण आपल्याला त्याच्यापेक्षा एक एक्स्ट्रा टॉपिक दिलेला आहे की टाईप्स ऑफ क्लॉजेस, की त्याचे टाईप्स आहे. किती टाईप्स आहे माहीत असेल तुम्हाला, 3 आहे है ना. नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि ॲडवर्ब क्लॉज. ठीक आहे, तर ते सुद्धा आयडेंटिफाय करावं लागते की वेदर इट इज अ नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज और ॲडवर्ब क्लॉज. ठीक आहे, तर ते कसं आयडेंटिफाय करायचं. आणि या टॉपिकमध्ये तुम्हाला काही चेंज वगैरे करायचं नसतं, यू जस्ट हॅव टू आयडेंटिफाय. Okay, and identify on the basics of some examples, on some criteria, some parameter. So you have to remember that criteria or the parameter. Today I am going to teach you. है ना, खूप इजी आहे, मनामध्ये काहीच प्रेज्युडाइस नका बाळगू, बहुत इजी ग्रामर आहे. ग्रामर इज अ व्हेरी इजी टॉपिक, राईट. अगेन लेट्स बिगिन विथ सम ड्रिंकिंग सम वॉटर. So as you betterly know, if we take one sentence, what is main clause and what is, even though I just continue with that. Okay, so for example, I hope that I will get good marks. Okay, so see, this is a sentence and this is a complex sentence. Okay, what is ते सिंपल कंपाऊंड कॉम्प्लेक्स पण आपण नेक्स्ट लेक्चरला बिलकुल घेणार आहोत, है ना. ते पण एक चॅलेंजिंग टॉपिक आहे. मी तुम्हाला सांगतो बघा, सिंपल कंपाऊंड कॉम्प्लेक्स आणि क्लॉजेस ह्या दोन चॅलेंजिंग ग्रामरमध्ये येते. आलं तर तुम्ही सोडू शकत नाही, है ना. पॅसेजच्या खालीच आहे, तुम्हाला यू हॅव टू अटेम्प्ट इट, है ना, एनी हाऊ. तर मग त्याला सांगतो मी तुम्हाला, डोंट वरी अबाउट दॅट. तर आता या वाक्यामध्ये सांगा मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज काय आहे. आता सपोज कसं ओळखायचं, व्हॉट इज मेन क्लॉज अँड व्हॉट इज सबऑर्डिनेट क्लॉज. तर वाक्यामध्ये, पूर्ण वाक्यामध्ये जो कम्प्लीट मिनिंग दाखवतो तो मेन क्लॉज असतो, आणि जो दुसऱ्या वाक्यावर डिपेंड असतो, है ना, हाफ मिनिंग दाखवते, इनकम्प्लीट मिनिंग दाखवते, तो झाला आपला सबऑर्डिनेट क्लॉज. तर या वाक्यामध्ये मेन क्लॉज काय रे, आय होप, हा काय मेन क्लॉज आहे. ठीक आहे, आणि हे दॅटपासनं तर इथपर्यंत हा सर्व काय रे, सबऑर्डिनेट क्लॉज आहे. ठीक आहे, सो हाऊ डू आय रिकॉग्नाइज. आता तुम्ही सेकंड पॅरामीटर काय, तुम्ही ना वाक्यामध्ये एक कंजंक्शन बघा. कंजंक्शन काय असते, जे दोन वाक्याला जोडते. इथं दोन वाक्य आहे. एक वाक्य आहे आय होप, की मी आशा करतो अशी. दॅट आय विल गेट गुड मार्क्स, की मला चांगले मार्क्स मिळतील. तर असे दोन वाक्य त्याला जोडायचं काम केलं आहे दॅटनं. ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल सर हे अर्ध वाक्य दाखवत आहे, सर हे पूर्ण मिनिंग दाखवत आहे, मग हा मेन क्लॉज काऊन नाही, हा सबऑर्डिनेट क्लॉज काऊन नाही आहे. तर मी तुम्हाला सांगतो की हा पण वाक्य पूर्ण वाक्य मिनिंग दाखवते, पण कधी दाखवते, जेव्हा या वाक्याला दॅट जोडून नसेल तेव्हा, है ना. जर तुम्ही दॅटला गायब करून वाक्य वाचता, आय विल गेट गुड मार्क्स, हां आता मी म्हणतो का हे पूर्ण वाक्य मिनिंग दाखवत आहे. पण तसं नाही आहे बेटा. हा वाक्य होपपर्यंत संपलेला आहे. आय होप, सब्जेक्ट आणि वर्ब, है ना. आता हे जे दुसरं वाक्य आहे, हे आपण कन्सिडर करतो की जो कुठला कंजंक्शन या वाक्याला जोडलेला आहे, हे वाक्य ॲक्च्युली तिथून स्टार्ट होत आहे. आलं लक्षात. आता तर हे वाक्याची सुरुवातच दॅटपासून आहे आणि मग इथे एंड आहे. तर मग आता दॅटपासून वाच बरं, हे वाक्य कसं होईल. दॅट आय विल गेट गुड मार्क्स, ट्रान्सलेशन काय, की मला चांगले मार्क्स मिळतील. आता हे अधूर वाक्य झालं. आलं का लक्षात. ठीक आहे, की मला चांगले मार्क्स मिळतील. तर कीच्या पुढं काय रे बाबा, कीच्या पहिले काय आहे, है ना, ते मेन क्लॉज आहे, है ना. मी आशा करतो, हे तर पूर्ण कंप्लीट वाक्य आहे, है ना. याच्यामध्ये काही रेफरन्सच दिलेला नाही, पण याच्यामध्ये सुरुवातीलाच रेफरन्स दिला. अधूर वाक्य आहे ते, की मला चांगले मार्क्स मिळतील, हे अधूर वाक्य आहे ना, है ना. म्हणून हा सबऑर्डिनेट क्लॉज आणि हा मेन क्लॉज. तर एवढं समजलं. आता त्यांनी असं पण येऊ शकते, जर तुमचं लक चांगलं आहे, तुम्हाला परीक्षेत एवढंच विचारलं का सांगा मेन क्लॉज काय सबऑर्डिनेट क्लॉज, तर मग ते तर चांगलंच आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल. मग काय तसं पण चांगलं नाही बरं. मेन क्लॉज सबऑर्डिनेट क्लॉज जर विचारलं तुम्हाला, तर काही इझी क्वेश्चन देणार नाही. असं वाक्य देऊन तुम्हाला सांगतो बा, द शर्ट विच यू वोर इज व्हेरी
नाईस. आता सांगा याच्यामध्ये सबऑर्डिनेट क्लॉज काय आणि मेन क्लॉज काय. तर मी मोस्ट ऑफ द टाइम मुलांना जेव्हा विचारलं तर मुलं काय म्हणते, द शर्ट मेन क्लॉज आहे सर, आणि हे विच पासून इथपर्यंत सब सबऑर्डिनेट क्लॉज आहे. काऊन म्हणलं तर म्हणते बा तुम्हीच सांगितलं होतं हा कंजंक्शन आहे आणि कंजंक्शनच्या पुढचं नेहमी सबऑर्डिनेट क्लॉज राहते. बरोबर आहे, कंजंक्शनच्या पुढचं नेहमी सबऑर्डिनेट क्लॉज राहते. पहा दॅट पासून इथं सब सबऑर्डिनेट आहे, पण ऑलवेज नाही राहत. असा ट्रिकी राहते बरं मदत. आणि तुम्ही मला सांगा क्लॉजेसचं डेफिनेशन काय, व्हॉट इज मीन बाय क्लॉज, की ज्या वाक्यामध्ये एक सब्जेक्ट आणि ॲटलिस्ट एक वर्ब आला पाहिजे, कुठलाही वर्ब मग, ठीक आहे, तर तो क्लॉज कन्सिडर करतो आपण. आता तर हे द शर्ट आहे, द शर्ट तर फक्त सब्जेक्ट आहे, तर नुसतं सब्जेक्ट क्लॉज असू शकतो का, असूच नाही शकत. तर काय झालंय माय फ्रेंड, की द शर्ट इज व्हेरी नाईस हे पूर्ण वाक्य आहे, आणि हा ना विच पासून फक्त वरपर्यंत हा आहे आपला सबऑर्डिनेट क्लॉज, आणि त्याला दिलं मदत टाकून मेन क्लॉजच्या, कन्फ्यूज करायसाठी. आलं का लक्षात आता, विच यू वोर. असा ओरिजिनल सेंटेन्स कसं असलं पाहिजे, की द शर्ट इज व्हेरी नाईस विच यू वोर. आलं का लक्षात आता, ठीक आहे, असं असलं पाहिजे, पण त्यांनी मध्ये टाकलं तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी. तर एव्हरी टाइम्स कंजंक्शन पासून पुढचं राहत नाही, वाक्याला नीट लक्ष द्या. मेन क्लॉज कंप्लीट झाला पाहिजे तर तो मेन क्लॉज, मग तर तो सबऑर्डिनेट क्लॉज. आता हे दोन वाक्य इथंच राहू देऊ आणि आपण बघू हा टाईप कुठला आहे. आता आपल्याकडे टाईप किती आहे, किती टाईपचे आहे रे, आपल्याकडे 3 टाईप्स आहे, 3 टाईप्स ऑफ क्लॉजेस. ठीक आहे, पहिला आहे नाउन क्लॉज, दुसरा आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉज, तिसरा आहे ॲडवर्ब क्लॉज किंवा ॲडवर्बल क्लॉज पण म्हणतो आपण त्याला. आता एवढंच नाही आहे, ॲडवर्ब क्लॉजचे पुढं 9 सब टाईप्स आहे. ठीक आहे, म्हणून तो चॅलेंजिंग ग्रामरमध्ये आहे. ठीक आहे, तर हे 9 टाईप्स एकदम सोप्या भाषामध्ये मी त्याला कटआउट केला आहे. काही एकदम मोठा काही अभ्यास करायची गरज नाही. मी कधीच माझ्या पूर्ण ग्रामर शिकवताना कधीच एक वाक्य लिहून नाही देत थेरॉटिकल, की दिस इज द रूल ऑफ ग्रामर, कधीच नाही. मी पूर्ण एक्झाम्पल बोर्डवर सॉल्व्ह करून देतो, की ते लक्षात नाही राहत मुलांना थेरॉटिकल, की असा नियम आहे तसा नियम आहे, तो करून दाखवा लागते तर ते. तर तसंही हा टॉपिक ना तुम्हाला शाळेमध्ये एकदम थिअरीज लिहून दिली असेल, रूल्स लिहून दिले असेल, त्यानंतर नोट्स लिहून दिले असेल, काही इम्पॉर्टंट नोट्स लिहून, तर काही इथे जाऊ द्या सर्व. ठीक आहे, ते साईडला ठेवा, तुम्ही फक्त इकडं लक्ष द्या, है ना. आपण सॉल्व करू, हम डायरेक्ट मैदान पे उतरेंगे. ठीक आहे, तो देखेंगे अभी. तर ॲडवर्ब क्लॉजचे 9 सब टाईप आहे. आता या 2 वाक्यामध्ये बघा, लक्ष द्या, नाउन क्लॉजची आयडेंटिफिकेशनसाठी खूप सारे पॅरामीटर्स आहे, खूप सारे क्रायटेरिया आहे, की ह्या क्रायटेरिया बसते का, तो क्रायटेरिया बसते का. पण बेसिकली एक परमनंट क्रायटेरिया आहे जो कधीच काही होऊ शकत नाही, जो कधीच कन्फ्यूज करू शकत नाही, तो आहे वॉटचा. की वॉट हा प्रश्न विचारा, जर वॉट ह्या प्रश्नाचं उत्तर भेटलं तर तो झाला नाउन क्लॉज. ठीक आहे, आता बघू. आता बघा, आय होप दॅट आय विल गेट गुड मार्क्स. मेन क्लॉज काय, आय होप. ठीक आहे, व्हॉट डू यू होप. व्हॉट हा प्रश्न विचारू शकतो आपण, त्याचा आन्सर काय भेटल, दॅट आय विल गेट गुड मार्क्स. व्हॉट होप, दॅट आय विल गेट गुड मार्क्स. तर व्हॉट या प्रश्नाचं जर उत्तर सबऑर्डिनेट क्लॉज देत असेल तर आपण म्हणू शकतो का, अरे बाबा हा नाउन क्लॉज आहे. आलं का लक्षात. ठीक आहे, व्हॉट लक्षात घ्या. ठीक आहे, असंही नाही तर आपल्याकडे खूप सारे पॅरामीटर्स आहे, आपण बघू आता. ठीक आहे, तर पहिला पॅरामीटर आहे सब्जेक्ट ऑफ द वर्ब. काय आहे, सब्जेक्ट ऑफ द वर्ब. की सपोज आता बघा एक वाक्य आहे ना, तर त्याच्या आपण टेन्सेस शिकलो. सर्व टेन्सेसचं कन्स्ट्रक्शन कशापासून सुरू होते रे, सब्जेक्ट पासून सुरू होते, मग कुठंतरी वर्ब येते, मग कुठंतरी ऑब्जेक्ट येते, है ना. तर हाच बेसिक रूल असते कुठल्याही वाक्याला बनवायचा, की पहिले सुरुवात होईल सब्जेक्ट पासून, मग वर्ब येणार, मग ऑब्जेक्ट येणार, हाच आहे. तर त्यांनी काय म्हटलं आहे, सब्जेक्टची जागा कोणती आहे, फर्स्ट प्लेस आहे. तर जर तुमचा सबऑर्डिनेट क्लॉज पहिल्या जागेवर आला तर सरळ डोळे बंद करून म्हणायचं नाउन क्लॉज आहे. समजलं का तुम्हाला. ठीक आहे, तर आता एक एक्झाम्पल देतो, जसं की दॅट ही इज अ ब्रेव्ह मॅन इज ॲडमिटेड बाय एव्हरीवन. ठीक आहे, तर याच्यामध्ये मेन क्लॉज सबऑर्डिनेट क्लॉज काय. आता पहा, दॅट हा कंजंक्शन आहे बरं, म्हणून इथून पुढचं इथपर्यंत नका म्हणू काय सर्व सबऑर्डिनेट क्लॉज आहे सर, मेन क्लॉज आहेच नाही, असं होणार नाही आहे. आता सुरुवातीलाच दॅट आहे म्हणजे अर्ध वाक्य सबऑर्डिनेटला आणि मग नंतर मेन क्लॉज आहे. तर दॅट ही इज अ ब्रेव्ह मॅन हे काय रे, आपलं सबऑर्डिनेट क्लॉज आहे. आणि इज पासनं एव्हरीवन पर्यंत हा झाला आपला मेन क्लॉज. लक्षात द्या, कारण इज ॲडमिटेड बाय, आता याचा सब्जेक्ट कुठे गेला सर म्हणाल तर ते इमॅजिनरी आहे, इट इज ॲडमिटेड, की ही गोष्ट ॲडमिट करते सर्व लोक, है ना. तर हे वाक्य कंप्लीट आहे ना रे,
है ना. आता काय ॲडमिट करते, आपण हाय प्रश्न विचारू शकतो. व्हॉट, मी तर म्हटलंय नाउन क्लॉज कसा ओळखायचा रे, व्हॉट हा प्रश्न विचारा. जर उत्तर देत असेल तर तो झाला नाउन क्लॉज. ठीक आहे, तर विचारा इज ॲडमिटेड बाय एव्हरीवन, हे सर्व मान्य करतं. काय मान्य करतं, दॅट इज अ ब्रेवमॅन. भेटलं का नाही उत्तर, दॅट मीन्स इट इज अ नाउन क्लॉज. झाला. ठीक आहे, तसं नाही तर पॅरामीटर काय, सब्जेक्ट ऑफ द वर्ड. रूल काय नियम दिलाय की जर वाक्याच्या सुरुवातीला सबऑर्डिनेट क्लॉज आहे सब्जेक्टच्या जागेवर, तर आपण काय म्हणू शकतो, हा का नाउन क्लॉज आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे रूलमध्ये. तर ठीक आहे, हा बी चाललंय. ठीक आहे, हा बी तुम्ही म्हणू शकता. किंवा मग हा तर सर्वांना युनिव्हर्सल रूल आहे. व्हॉट विचारा, उत्तर भेटत असं नाउन क्लॉज, नाही तर नाही हरवा. ठीक आहे, तर हा झाला एक पॅरामीटर. अजून याचे खूप पॅरामीटर आहे, तुम्हाला सांगतो बघा. दुसरा पॅरामीटर काय, ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब है ना. अरे मिटणार रे भाऊ. दुसरा पॅरामीटर आहे ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. ठीक आहे, तर एक वाक्य घेतलं फॉर एक्झाम्पल की हेच होतं मगाशींचं, आय होप दॅट आय विल गेट गुड मार्क्स. ठीक आहे, त्याच्यामध्ये हा मेन क्लॉज भाऊ आणि इथून काय हे सर्व सबऑर्डिनेट क्लॉज. ठीक आहे, तर बघा काय सांगितलं आहे, ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. ठीक आहे, आता हा स्टँडर्ड फॉर्मॅट आहे, आताच लिहिला होता मी, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. ठीक आहे का, सब्जेक्ट पहिली मग वर्ब इन मग ऑब्जेक्ट इन. तर हा मेन क्लॉज आहे आणि मेन क्लॉजमध्ये हा सब्जेक्ट आहे, हा वर्ब आहे. आता मेन क्लॉजमध्ये वर्ब नंतर जागा कोणाची असली पाहिजे, ऑब्जेक्टची, आणि ऑब्जेक्टच्याच जाग्यावरती काय दिलं आपल्याला, सबऑर्डिनेट क्लॉज. तर मग असं जर असेल डोळे बंद करून नाउन क्लॉज. समजलं तुम्हाला, असं असते ते. ठीक आहे का, पॅरामीटर्स दिले आहेत त्यांचे, तर ते पॅरामीटर जर फॉलो झाले तर ठीक. तर मी तुम्हाला पॅरामीटर्स पण पूर्ण सांगतो, डोंट वरी अबाउट दॅट. ठीक आहे, तर काय की सब्जेक्ट वर्ब, अरे ऑब्जेक्टच्या जागेवर जर तुम्हाला सबऑर्डिनेट क्लॉज भेटला तर मग नाउन क्लॉज. ठीक आहे, आणि याला पण तुम्ही व्हॉट विचारू शकता प्रश्न. पाय, आय होप, व्हॉट डू यू होप, दॅट आय विल गेट गुड मार्क्स. भेटला का नाही उत्तर, दॅट मीन्स इट इज अ नाउन क्लॉज. तर असंही बनवू शकतो. तर असं तर कसंही बनवू शकतो आपण, हे तर लक्षातच ठेवायचं आहे. काही नाही आठवलं तर एवढं लक्षात घ्या, नाउन क्लॉज कसं ओळखायचं, व्हॉट या प्रश्नाचं उत्तर विचारायचं, उत्तर देत असेल सबऑर्डिनेट क्लॉज तर मग झालं ते. ठीक आहे, तर अजून नेक्स्ट पॅरामीटर वेल स्टडी. दुसरा आहे इन्फिनिटिव्ह. दुसरा आहे इन्फिनिटिव्ह. पहिले तर मला सांगा इन्फिनिटिव्ह म्हणजे काय होते. काय होते, 2+, अरे 1 मार्क आहे रे त्याच्यावर, 1 मार्क आहे, 1 मार्क है ना. दे विल डेफिनेटली आस्क यू, जर लक असेल तर कधी कधी विचारते, पण मोस्ट ऑफ द पेपरला विचारतात फाइंड द इन्फिनिटिव्ह. तर इन्फिनिटिव्ह असतं 2+V1. कुठल्याही वाक्यात 2 शोधाचा, त्याच्यानंतर वर्ब असला पाहिजे, तो बी V1च असला पाहिजे, तर ते असते इन्फिनिटिव्ह. ठीक आहे, तर चला लक्ष द्या याचं कसं असते. तर फॉर एक्झाम्पल, आय सेंट माय फ्रेंड, V2 आहे तो, सिम्पल पास्ट टेन्स. हा लक्षात द्या, आय सेंट माय फ्रेंड टू सी व्हॉट हॅड हॅपन्ड. ठीक आहे, त्या वाक्यामध्ये काय रे, आय सेंट माय फ्रेंड टू सी, हे काय मेन क्लॉज आहे. कंजंक्शन कुठं आहे, व्हॉट. तर भाऊ कंजंक्शन पासून व्हॉटले धरून इथपर्यंत सर्व हे काय सबऑर्डिनेट क्लॉज. मान्य करता तुम्ही, एवढं समजलं. ठीक आहे, तर आता बघा मेन क्लॉज कशावर खतम होत आहे, टू सी हा झाला माझा इन्फिनिटिव्ह. हे पहा 2+V1, सी हा V1 आहे ना. ठीक आहे, तर जर तुमचा मेन क्लॉज इन्फिनिटिव्हवर संपत असेल तरी तुम्ही म्हणू शकता हा नाउन क्लॉज आहे. आपण नाउन क्लॉजचा अभ्यास करतो आतापर्यंत, लक्षात घ्या. तरी मेन क्लॉज जर इन्फिनिटिव्हवर संपला म्हणजे काय म्हणणार तुम्ही, हा नाउन क्लॉज आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, हा एक पॅरामीटर. पण व्हॉट तर इझी आहे बा, आय सेंट माय फ्रेंड टू सी व्हॉट, काय बघण्यासाठी पाठवलं, व्हॉट हॅड हॅपन. तर व्हॉट ह्या प्रश्नाचं उत्तर तर आपण विचारू शकून राहिलो, प्रत्येक ह्याच्यात आन्सर येत आहे म्हणजे हा नॉन क्लॉज आहे. तर व्हॉट हे लक्षात ठेवता. अजून एक पॅरामीटर काय की प्रिपोजिशन. प्रिपोजिशन, की जर तुमचा मेन क्लॉज प्रिपोजिशनवर संपला, फॉर एक्झाम्पल, शी इज कॅपेबल ऑफ डुईंग, नाही ऑफ व्हॉट आय कॅन डू, हे वाक्य आहे. शी इज कॅपेबल ऑफ व्हॉट आय कॅन डू, तर मेन क्लॉज काय, शी इज कॅपेबल ऑफ पर्यंत काय मेन क्लॉज आहे, आणि व्हॉट पासनं इथपर्यंत काय रे सबऑर्डिनेट क्लॉज आहे. आलं लक्षात. ठीक आहे, तर बघा काय बोललो त्यांनी की जर तुमचा मेन क्लॉज इन्फिनिटीवर संपत, ऑफ इन्फिनिटी, ऑफ, इन, ऑन, टू है ना, इन्फिनिटीवर संपेल कुठलाही तरी तो काय असते रे, नाउन क्लॉज असते. डोळे बंद करून सांगा नाउन क्लॉज आहे. ठीक आहे, असं म्हटलं. आणि व्हॉट प्रश्न विचारा बरं, शी इज कॅपेबल ऑफ व्हॉट, ती कशाची कॅपेबल आहे, व्हॉट आय कॅन डू, जे मी करू शकतो ते पण करू शकते. आलं का लक्षात.
ठीक आहे. सो व्हॉट प्रश्न तर सर्वच ह्याच्यात बनेल. समजलं का तुम्हाला? व्हॉट प्रश्न नाउन क्लॉज मध्ये बनतेस, एवढं लक्षात ठेवा. सो दिस इज वी हॅव कम्प्लीटेड नाउन क्लॉज, खतम. अब देखेंगे ऍडजेक्टिव्ह क्लॉजेस. ठीक आहे. ऍडजेक्टिव्ह क्लॉज कसा ओळखायचं? ऍडजेक्टिव्ह क्लॉज. ठीक आहे. तर ऍडजेक्टिव्ह काय असते पहिले सांगा. ऍडजेक्टिव्ह काय? एखाद्या वाक्यात ऍडजेक्टिव्ह कसं राहील? फॉर एक्झाम्पल, शी इज अ ब्युटिफुल गर्ल. ठीक आहे. शी इज अ ब्युटिफुल गर्ल. ठीक आहे. सो या वाक्यामध्ये ऍडजेक्टिव्ह तुम्ही काय म्हणणार? ब्युटिफुल आहे सर, है ना. म्हणजे एखाद्या नाउन बद्दल जास्त इन्फॉर्मेशन सांगणे म्हणजे काय असते? ऍडजेक्टिव्ह असते, राईट, है ना. जसं लग्नामध्ये कसं पोरं म्हणते, देख तेरी भाभी, कुठली एक चांगली मुलगी भेटली, है ना, तो आपला आता तो गेला तो वाला मुद्दा, लाल वाली मेरी, हरी वाली तेरी. अभी का म्हणतो आपण? देख तेरी भाभी, है ना. तर हे काय? ऍडजेक्टिव्ह आहे. अगेन मोर इन्फॉर्मेशन, की देख नाही, तेरी भाभी, राईट. मोर इन्फॉर्मेशन तर ऍडजेक्टिव्ह असते. समजलं का तुम्हाला? तर ज्या वाक्यात एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगत आहे नाउन बद्दल, है ना, तर तो काय झाला? आपला ऍडजेक्टिव्ह. लक्षात ठेवा. ते पण येते आपल्याला क्वेश्चन. एक कुठलंही मोठं वाक्य देते, त्यात अंडरलाईन असते 1-2 शब्द, आणि म्हणते की याचं सांगा, पार्ट ऑफ स्पीच सांगा, है ना. कंजंक्शन आहे, प्रिपोजिशन आहे, नाउन आहे, वर्ब आहे, ऍडजेक्टिव्ह आहे, है ना. त्याच्यानंतर अजून आपल्याला वोकॅब्युलरीमध्ये विचारलं जातं की एखादी नॉन टेक्स्च्युअल पॅसेज आहे अँड फाइंड 4 ऍडजेक्टिव्ह फ्रॉम द पॅसेज. ठीक आहे, असं विचारते. किंवा मेक अ वर्ड चेन ऑफ ऍडजेक्टिव्ह, मेक अ वर्ड चेन ऑफ वर्ब. तर म्हणून ते नाउन वर्ब ओळखणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर आता मला वाटते मुद्दा मी जो एक्झाम्पल उदाहरण दिलं ते खूप मोठं उदाहरण आहे लाईव्ह जाताना सुद्धा, हा ना, या प्लॅटफॉर्मवर. सो तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे. ठीक आहे. तर आता काय असते, तुमचा सबऑर्डिनेट क्लॉज पण नाही का रे ऍडजेक्टिव्ह सारखा ऍक्ट करत आहे. जो सबऑर्डिनेट क्लॉज राहील ना, तो काय करून राहिला? मेन क्लॉज बद्दल, पूर्ण वाक्याबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देणार आहे. ऍडजेक्टिव्ह क्लॉज असं ना, एकदम त्याचा एक क्रायटेरिया आहे. विच क्रायटेरिया काय? ऍडजेक्टिव्ह क्लॉज कसा ओळखायचा? विच ह्या प्रश्न विचारायचा. विच ह्या प्रश्नाचं उत्तर देत असेल तर तो झाला ऍडजेक्टिव्ह क्लॉज. उदाहरणासाठी बघू. आय मेट अ बॉय, मी एका मुलाला भेटलो. हु वोन द फर्स्ट प्राइज, ज्याने काय केलं? पहिलं बक्षीस जिंकलेलं आहे. ठीक आहे. तर पहिले मेन क्लॉज सांगा. आय मेट अ बॉय मेन क्लॉज आहे, मान्य करता. हु हा कंजंक्शन आहे, तर मग इथून एवढं सर्व काय असलं पाहिजे? सबऑर्डिनेट क्लॉज आहेच. ठीक आहे. तुम्ही काय लिहाले? ठीक आहे. तर आय मेट अ बॉय हु वॉन द फर्स्ट प्राइज, है ना. तर विच प्रश्न विचारू शकतो. आय मेट अ बॉय, विच बॉय हु वॉन द फर्स्ट प्राइज, विचारला विच. तर जर तुम्हाला विच ह्या प्रश्नाचं साधं उत्तर सबऑर्डिनेट क्लॉज देऊ शकला म्हणजे हा काय झाला रे? ऍडजेक्टिव्ह क्लॉज. सोपी, बस एवढंच आहे, काही पॅरामीटर नाही. ठीक आहे. आणि तुम्ही असंही म्हणू शकता बा, पूर्ण वाक्य ह्या बॉय बद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देत आहे का नाही? ऍडजेक्टिव्ह क्लॉज. आलं लक्षात? सो दिस इज हाऊ द ऍडजेक्टिव्ह क्लॉज यू कॅन. अगेन सपोज, है ना, आय वोर अ शर्ट विच इज व्हेरी नाईस. मगांचं वाक्य नाही का, है ना. तर याच्यात मेन क्लॉज काय? आय वोर अ शर्ट मेन क्लॉज आहे. विच हा कंजंक्शन आहे. इथून एवढं सर्व काय? विचला पकडून आहे. विच कुठं गेला मग? हा, विचला पकडून हे सर्व काय? सबऑर्डिनेट क्लॉज. ठीक आहे. विचारा प्रश्न. आय वोर अ शर्ट, विच शर्ट, विच इज व्हेरी नाईस. ठीक आहे. तर विच ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं ना म्हणजे तो काय झाला? ऍडजेक्टिव्ह क्लॉज झाला. ठीक आहे. आणि पाहणार आहे विच इज व्हेरी नाईस, तर शर्ट बद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देताना व्हेरी नाईस, राईट, तर ऍडजेक्टिव्ह क्लॉज. ठीक आहे. तर दिस हा झाला ऍडजेक्टिव्ह क्लॉज. समजलं इथपर्यंत? आता राहिला तुमचा ऍडवर्ब क्लॉज. याला कसं ओळखायचा? बॅकबेंचरच्या स्टाईलमध्ये सांगतो. नाउन क्लॉज ओळखायचा, ऍडजेक्टिव्ह क्लॉज ओळखायचा. दोन्ही नाही राहिले तर मग तो झाला ऍडजेक्टिव्ह क्लॉज, ऍडवर्ब क्लॉज. संपला विषय. ठीक आहे. याचा काही क्रायटेरिया नाही, तुम्हाला सांगतो, है ना. याचा काही क्रायटेरिया नाही. असलाय तरी मला लक्षात नाही ना, मी सांगणार बी नाही. ठीक आहे. काही नाही. पहिले एक कुठलंही वाक्य दिलं तर मी काय ऑब्झर्व करेल का तो नाउन क्लॉज आहे का. नाउन क्लॉज कसा ओळखतो? लवकर सांगा. व्हॉट ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे. ठीक आहे. आणि ते 4 बेसिक पॅरामीटर बी लक्षात राहते, एवढं काय नाही. इन्फिनिटिव्ह, प्रिपोजिशन, ऑब्जेक्ट, सब्जेक्ट. ठीक आहे. आणि ऍडजेक्टिव्ह कसं? विच या प्रश्नाचं उत्तर दिलं तर, है ना. आणि जर दोन्ही नाही आहे तर मग 10च असला पाहिजे. ठीक आहे. आणि याचे आता 9 टाईप्स आहे. आता हे कसे ओळखायचे ते सांगतो. आता बघा, लक्ष द्या, है ना. तर ऍडवर्ब क्लॉज याचे 9 टाईप्स आहे. 9 टाईपमध्ये बघा काय? ऍडवर्बल, लक्ष द्या, ऍडवर्बल क्लॉज ऑफ मॅनर. ठीक आहे. हे कसं ओळखायचं? पहिले तर पाहायचं नाउन क्लॉज आहे, ऍडजेक्टिव्ह आहे, नाही आहे म्हणजे ऍडवर्ब आहे. आणि त्याच्यामध्ये कंजंक्शन जे राहणार ना, कंजंक्शन, त्या कंजंक्शन्स वरून आपण सांगू शकतो का मग तो कुठला वाक्य असले. तर त्या कंजंक्शन मध्ये जर तुम्हाला ॲज दिसला तर तुम्ही काय सांगणार? ऍडवर्बल क्लॉज ऑफ
मॅनर. ठीक आहे. सेकंड, आता हे परत लिहत नाही, ॲडवर्बल क्लॉज ऑफ रिझन. तर रिझन कोण सांगते? बिकॉज सांगते का नाही? तर ते झालं है ना. नंबर थर्ड, अगेन ॲडवर्बल क्लॉज ऑफ कंडिशन है ना. कंडिशन कोण दाखवते? इफ अनलेस. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की सपोज एक वाक्य आहे जसं की इफ यू विल डू द होमवर्क यू विल गेट टू सीट इन द क्लास. हे वाक्य आहे. तर हे वाक्य दोन क्लॉजेस आहे राईट. एक मेन क्लॉज आहे यू विल गेट टू सीट इन द एक्झाम आणि इफ यू डू द होमवर्क हे सबऑर्डिनेट क्लॉज आहे. ठीक आहे. आता याला आयडेंटिफाय करायचा टाईप ऑफ क्लॉज. व्हॉट प्रश्न विचारा बरं, लागू होत नाही. विच प्रश्न विचारा, लागू होत नाही. तर दोन्ही नाही म्हणजे ॲडवर्ब आहे. आता ॲडवर्बमध्ये कुठला कसं ओळखायचा? तर त्याच्यामध्ये कंजंक्शन काय रे? इफ आहे. तर इफ कंजंक्शन असल्यामुळे मी काय म्हणणार? ॲडवर्बल क्लॉज ऑफ कंडिशन. तर इफ किंवा अनलेस जर असेल तर ॲडवर्बल क्लॉज ऑफ कंडिशन. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. अगेन 9 आहे बरं, लक्षात घ्या 9. तर ॲडवर्बल क्लॉज ऑफ कंडिशन झालं. ऑफ टाईम. आता टाईम कोण दाखवते? टाईम बहुत सारे लोक दाखवते. वेन दाखवते, टिल दाखवते, अनटिल दाखवते है ना, है ना. ॲज सून ॲज दाखवते, लक्षात द्या. ॲज सून ॲज दाखवते, नो सूनर दाखवते. ठीक आहे. वेनेवर दाखवते. ठीक आहे. तर हे सर्व झाले टाईमचे. ठीक आहे. नंबर 5 ॲडवर्बल क्लॉज ऑफ प्लेस. प्लेस दाखवलेवाले कोण आहे? वेअर आणि वेअर एवर. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. तुम्हाला हे कंजंक्शनच ओळखायचं. आता सपोज एक वाक्य आहे. ठीक आहे की they are going where there is a spot of काहीतरी एखादी असेल वाक्य. ठीक आहे. तर वेअर दिसला ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाइम. बट एव्हरी टाइम इट विल नॉट. कधी कधी तो नाउन क्लॉज ना ॲडजेक्टिव्ह क्लॉज पण असू शकते. म्हणून मी तुम्हाला सांगितलं काय असं म्हणजे असं विनोदाचा भाग नाही आहे. पहिले ओळखायचं आहे तुम्हाला का तो नाउन क्लॉज आहे का ॲडवर्ब क्लॉज आहे, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. दोन्ही नसेल तरच तो ॲडजेक्टिव्ह असेल. कारण होऊ शकते की याच्यातले कुठले तरी WH वर्ड किंवा याच्यातले कुठले तरी कंजंक्शन आले आहे पण तो ॲडवर्ब क्लॉज नाही आहे, असं पण होऊ शकते. लक्षात द्या. ठीक आहे. आले आहे बरं. सपोज इफच आलाय आणि मी काय बोललो? इफ म्हणजे कंडिशन आहे ना. तर एव्हरी टाइम इट विल नॉट. पहिले पाहायला गंध नाव नाही का ॲडजेक्टिव्ह आहे. कधी कधी असंही होते तुम्ही इफ दिसला तुम्ही म्हणाल ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन आहे पण तो आन्सर निघा नाउन क्लॉज, असं होऊ शकते. म्हणून मी तुम्हाला सांगितलं का पहिले पहा नाउन क्लॉज आहे का, नाही आहे. ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे का, नाही आहे. तरच तो मग ॲडवर्ब क्लॉज असेल. ठीक आहे. पण पहिले हे दोन इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर हे झाले प्लेसचे. नंबर 6 ॲडवर्बल क्लॉज ऑफ कंपॅरिझन. लक्षात घ्या. कंपॅरिझन है ना. दोन गोष्टीला कम्पेअर कोण करते? डिग्री. तर तुम्हाला जर डिग्री दिलं ना, डिग्रीचं वाक्य गोविंद इज टॉलर दॅन अमिताभ, बांगलादेश इज द मोस्ट पुअरेस्ट कंट्री इन द वर्ल्ड. ठीक आहे. ठीक आहे. तर ॲज डॅश 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 ॲज किंवा दॅन है ना. तर म्हणजे इन अप्रॉक्सिमेटली डिग्री. सुपरलेटिव्ह तर येत नाही. आली तर पॉझिटिव्ह कंपॅरेटिव्ह. तर हे जर आलं तरी काय म्हणू आपण? ॲडवर्बल क्लॉज ऑफ कंपॅरिझन. ठीक आहे. नंबर 7 ॲडवर्बल क्लॉज ऑफ कन्सेशन. कन्सेशन कोण दाखवते? लक्षात घ्या. इवन इफ, इवन दो, ऑल दो आणि दो. ठीक आहे. तर हे काय दाखवते? कन्सेशन दाखवते. ठीक आहे. बाकी इकडे बघू. नंबर 8 ॲडवर्बल क्लॉज ऑफ काय राहिलं रे? मॅनर, रिझन, कंडिशन, पर्पज. पर्पज काय? सो दॅट, सो डॅश डॅश दॅट. ठीक आहे. चल काहीतरी चुकलं पण असू शकते, माहीत नाही. नाही चुकले तर नाही काहीच. ठीक आहे. हे सर्व बरोबर आहे. याच्यातच हे रिझन आणि पर्पजमध्ये आय थिंक थोडासा घोटाळा होऊन राहिला आपल्या. ठीक आहे. तर ते मी आपला इन्स्टा आय डी आहे तुमच्याकडे @english/speaking. ठीक आहे. तर याच्यावरती मिळून जाईल. ठीक आहे. एकदम एक्झॅक्ट मिळून जाईल. ठीक आहे. आणि 9वा काहीतरी असला पाहिजे. ॲडवर्बल क्लॉज ऑफ काहीतरी आठवत नाही आहे. ओके. तर काहीतरी असला पाहिजे. कन्सेशन, कंपॅरिझन, प्लेस, टाईम, कंडिशन काय असला पाहिजे? रिझन बरोबर, मॅनर. तर तो मी तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये आपला आय डीवरती येऊन जाईल. डोंट वरी अबाउट दॅट. सो दिस इज ऑल अबाउट द क्लॉजेस. यू हॅव टू आयडेंटिफाय. एक्झरसाइज पण या आय डीवरती अपलोडेड आहे. एक्झरसाइज. देअर आर सम क्वेश्चन्स 10 or 20 क्वेश्चन्स अँड यू हॅव टू फाइंड वेदर इट इज मेन क्लॉज, सबऑर्डिनेट क्लॉज अँड टाईप ऑफ क्लॉज. तर ते तुम्ही चांगल्याने करू शकता. सो दिस इज ऑल अबाउट फ्रॉम माय साईड अबाउट क्लॉजेस है ना. तर कसं आपण कन्क्लुजन काय करू की नाउन क्लॉज व्हॉट, ॲडजेक्टिव्ह क्लॉज विच. ठीक आहे. आणि मग दोन्ही नसल
दोन्ही नसेल तर मग तो राहणार ॲडवर्ब क्लॉज आणि त्याचे 9 टाईप्स. ठीक आहे. आणि ते कसे ओळखणार आपण या कंजंक्शन्सनं ओळखणार. ठीक आहे. ते एवढं लक्षात ठेवा. चलो तो येऊ गया. ऑल दिस इज फॉर द क्लॉजेस फॉर टुडे. सो विल मीट इन नेक्स्ट लेक्चर. Until, keep smiling, keep studying and keep enjoying. चलिए, bye, good night.